तर आज आम्ही तक्षुला आल्यामध्ये बोलेरो म्हणून ठिकाण आहे, त्या ठिकाणी बोलिंग आली आणि आर्केड गेम्स आहेत तिथं नेलं होतं. तर मग पहिल्यांदा तो जेव्हा आर्केडमध्ये गेला होता तेव्हा सगळे गेम्स बघून एकदम खुश होऊन गेला होता, कारण की हे गेम्स खूप कलरफुल असतात, लाईट्स असतात. तर मग तो सगळे गेम आजूबाजूला एक्सप्लोअर करून बघत होता की कोणता गेम काय आहे आणि कसा कलर आहे त्या गेमचा. इकडे साईडला असं बाईक्सचा गेम होता, इकडे गाड्यांचा गेम होता. मग तो त्या गाड्यांच्या गेम्सला हात लावून बघत होता की कसे ते लाईट्स आहेत, कसे लागत आहेत आणि बारीक ऑब्झर्व करत होता. मग आम्ही त्याला एका गेममध्ये पार्टिसिपेट करायला लावलं. तिथे एक कार्ड होतं, ते कार्ड घेऊन आपण पॉईंट स्वाईप करू शकत होतो. मग तो एक रेसिंगच्या गेममध्ये पार्टिसिपेट त्याने केलं आणि त्याच्या मम्मीने त्याला मदत केली. कशी बाईक होती आणि त्या बाईकवरती बसून आपण थ्रॉटल द्यायचं आणि मग ते थ्रॉटल दिल्यानंतर ती बाईक चालायची. तर मग तो असं खेळला, त्यांनी थ्रॉटल दिलं बाईकला, बाईक चालवली. तो स्क्रीनकडेच बघत होता, पुढे त्याचं लक्ष कधी कधी पुढे नव्हतं. मग त्याची मम्मी त्याला मदत करत होती चालवण्यासाठी. मग तो थ्रॉटल ट्विस्ट करायचा आणि तशी तशी ती गाडी जोरात जायची. मग त्याने खूप वेळ तो गेम खेळला. तो जवळपास 2-1 मिनिटाचा गेम होता आणि मग तो थ्रॉटल देऊन त्यांनी गेम खेळून तो देत होता. तुम्ही स्पीड बघू शकता, तो 150च्या स्पीडने ती गाडी पळवत होता. तो म्हणजे त्याची मम्मीच ॲक्च्युली, पण तो बसलेला होता. मग त्यात जम्प करायचं, ते जे रश असतं ते रश तो फील करत होता. आम्ही त्याला एकटा पण बसवण्याचा प्रयत्न केला, पण तो एकटं म्हणजे सपोर्ट त्याला लागतच होता. एकटं बसता येत नव्हतं त्याला. मग त्याने चालवली ती गाडी. तो रेस त्यांनी पूर्ण केली आणि मग वेळोवेळी थ्रॉटल देऊन दुसऱ्या गाड्यांना उडून हळूहळू तो पोहोचला तिथपर्यंत. आणि मग शेवटी जेव्हा टाईम मला जिंकण्याचा तेव्हा तो मी 4th रँक आली होती. तो खूप खुश झाला. तुम्ही बघू शकता वरती त्याची मम्मी मला मदत करत होती, पण तो अल्टिमेटली 4th पोझिशनवरती घेऊन त्यांनी जिंकला. मग तिथे एक बॉलिंगचं होतं, बास्केटबॉलचं होतं. त्याच्यात तुम्ही 4 बॉल होते आणि मग ते 4 बॉल थ्रो करून तुम्ही किती बास्केट स्कोर करू शकता, काय टॉप स्कोर करू शकता ते होतं. मग त्याची मम्मी त्याला ॲक्च्युली मदत करत होती, शिकवत होती की कसं बॉल थ्रो करून तो स्कोर करू शकतो. आणि मग तो स्कोर करू लागला. मग मी एका गेममध्ये पार्टिसिपेट केला त्याला दाखवण्यासाठी. तो बेसिकली एक कार रेसिंगचा गेम होता. पायापाशी त्याचं पेडल होतं आणि ह्या हातामध्ये स्टेअरिंग मी घेतली होती आणि मग आपण स्टिअर करायचं गाडीला आणि ती गाडी पळणार. आणि त्या गाड्यांच्या मध्ये रेस एक लागलेली होती. माझी ब्ल्यू गाडी होती. ब्ल्यू गाडी स्क्रीनवरती बघू शकता. मी ती गाडी चालवत होतो आणि तो माझ्याकडे वरती होता आणि मग त्याचं इकडे तिकडे हलणं डुलणं चालू होतं. त्याला सांभाळून तो गेम आपण पूर्ण केला. मग त्याच्यानंतर तो वेगवेगळे मशीन्स एक्सप्लोअर करायला लागला. फॉर एक्झाम्पल हे असं मशीन होतं, ते खूप अप्रूप वाटत होतं त्याचं आणि तो ते एक्सप्लोअर करत होता. असंच दुसरं एक आर्केडचं गेमचं मशीन होतं, त्यात आपण स्क्रोल करू शकत होतो आणि मग ते व्हील स्क्रोल करायचं आणि आपण जिंकायचं. आणि हा असा बोनस पेन त्यात तो रँडमली जिंकला होता व्हील स्क्रोल करून करून. नंतर मग